फार कमी लोकांनी ॲडॉल्फ हिटलरवर प्रभाव टाकला होता, परंतु असे 3 नेते होते ज्यांचा तो मनापासून आदर करायचा. क्रमांक 3. नेपोलियन बोनापार्ट. हिटलर नेपोलियनचा एक विजेता आणि लष्करी अलौकिक बुद्धिमत्ता, मिलिटरी जीनियस म्हणून आदर करायचा. जून 1940 मध्ये पॅरिसच्या पतनानंतर हिटलरने ले इन्व्हॅलिड्स येथील नेपोलियनच्या थडग्याला भेट दिली. तिथे तो काही मिनिटे शांत उभा राहिला आणि त्याने थडग्यासमोर आपले डोके झुकवले. त्याने या प्रसंगाचे वर्णन माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सुंदर क्षण असे केले होते. क्रमांक 2. ओटो व्हॉन बिस्मार्क. हिटलर या आयर्न चान्सलरकडे जर्मन एकतेचे प्रतीक म्हणून पाहायचा, ज्याने रक्त आणि लोखंड या धोरणाद्वारे राष्ट्राची निर्मिती केली होती. हिटलरचा असा विश्वास होता की बिस्मार्कने जे कार्य सुरू केले होते ते पूर्ण करणे हे त्याच्याच नशिबात आहे. तरीही हिटलर त्यांच्यावर चर्च आणि उच्चभ्रू लोकांबाबत बिस्मार्क अतिशय सावध भूमिका घेतात अशी टीका करायचा. क्रमांक 1. फ्रेडरिक द ग्रेट. फ्रेडरिकच्या लष्करी कौशल्याचे हिटलरला प्रचंड कौतुक होते. विशेषतः 7 वर्षांच्या युद्धात चहूबाजूंनी वेढलेले असतानाही प्रत्येक शत्रूचा पराभव करून प्रशियाला महासत्ता बनवल्याबद्दल तो त्यांचा चाहता होता. जर्मनीच्या अत्यंत कठीण काळात हिटलरने फ्रेडरिकची चित्रे स्वतः जवळ ठेवली होती, कारण तो स्वतःला आधुनिक काळातील प्रशियन राजा मानत असे. धन्यवाद.